मी आज सभागृहात किंवा विधिमंडळात येताना काही विद्यार्थी पाहिले, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी, आणि मला खरंच लाज वाटली की हे विद्यार्थी ह्या विधिमंडळात येऊन कसं वागू नये याच्यासाठी तर आले नसतील ना बघायला. याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसात, काही महिन्यांमध्ये विशेषतः सत्ताधाऱ्यांचा जो काही एक माज आहे, मी याला राजकारण मानत नाही, मी याला सत्तेचं माजकारण म्हणतोय. सत्तेचा आलेला माज आहे. मग कुठे बॉक्सिंग होते, कुठे नवीन एक गँग आलेली आहे, चड्डी बनियन गँग, तिचे प्रताप आपण पाहतो आहोत. उघडलेले खोके बघतो आहोत. त्याच्यानंतर काल विधिमंडळाच्या आवारात झालेली हाणामारी आपण पाहिली. एकूणच संपूर्ण देशात महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशी ही काही दिवसातली मालिका होती घटनांची. ठीक आहे, कालच्या त्या महाराणीबद्दल आज अध्यक्षांनी उच्चस्तरीय समिती वगैरे नेमले, पण हे सुरू कुठून झालं आणि नेमकं कसं झालं याच्या मुळापाशी जर काही गेले तर त्या उच्चस्तरीय समितीला काही अर्थ आहे. आपली सत्ता आलीच पाहिजे म्हणून गुंडांवरती असलेले गुन्हे, एकतर त्यांना धमक्या दिल्या जाणं की तू आमच्याकडे नाही तर तुरुंगात जा, आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना गंगास्नान घालून पवित्र करून राजकारणामध्ये वापरायचं, कारण सत्ता आली पाहिजे. आणि तिथून मग त्या गुन्हेगारांचा नवीन राजकीय जन्म होतो आणि या सगळ्या गोष्टी वाढीस लागतात. माझं प्रामाणिक मत असं आहे की सर्व पक्षांनी एकत्रित बसून असे जर का गुंड कोणी घेतले असतील, कोणी, आणि त्यांना सत्तेसाठी वापरलं गेलं असेल, किंवा कळत नकळत, हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय, कळत नकळत त्यांना उमेदवारी देऊन कुठे निवडून आणून सत्तापदं दिली गेली असतील तर ती पहिली काढून घेतली गेली पाहिजेत. जर विधिमंडळामध्ये, विधान भवनाच्या आवारामध्ये मारामाऱ्या होत असतील तर मला खरोखर लाज वाटते. देशामध्ये आपल्या राज्याची प्रतिमा काय झाली असेल. आजपर्यंत माझ्या तरी आठवणीमध्ये, तुम्ही योगेशजी तुमच्यासारखे काही सिनियर पत्रकार आहेत, तुम्ही सांगू शकाल की असं पूर्वी कधी झालं होतं. माझ्या तरी आठवणीमध्ये नाहीये. आणि ह्या गोष्टीला नुसतं उच्चस्तरीय समिती काय करेल उच्चस्तरीय समिती? मूळ हे आहे की प्रत्येक पक्षात राजकारण्यांनी स्वतःच्या सत्तेच्या लालसेपायी गुंडांना घेतलं. त्यांच्यावरचे आरोप म्हणजे अगदी दाऊदचे साथीदार असल्यापासूनचे, साथीदारांसोबतचे पार्टीतले व्हिडिओ, मग इक्बाल मिर्ची बरोबरची भागीदारी, कोणाचं आणखीन कोणाबरोबरचे संबंध, ह्या सगळ्या गोष्टी आरोप करणारे तेच, पक्षात घेणारे तेच, आरोप मागे घेऊन त्यांना चंदनाचा किडा लावणारे तेच. आणि मग अशा लोकांकडनं दुसरी अपेक्षा काय? लोकशाहीचा जर का मी म्हणेन खून करणारे असे राजकारणी विधिमंडळात आणि महाराष्ट्रामध्ये वावरायला लागले तर जनतेने काय करायचं? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.